गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? सुंदर दिवस. काल सारखाच एक अनुभव चांगला भेटला आपल्याला. ओके, मी काल काय बोललो होतो जर तुम्हाला समजलं असेल तर मार्केटने त्या पद्धतीमध्ये मी काल तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं, त्या सांगण्याचा प्रयत्न केला होता. मार्केटने एकदा बाउन्स करून जर आपल्या सपोर्टवरनं मार्केट वरती गेलं तर मी कॉलसाठी नक्कीच जाईन. कॉलसाठी गेलो, चांगलं प्रॉफिट झालं, लवकर दुकान बंद केलं. त्यानंतर मार्केटने परत एक रिजेक्शन घेऊन आपल्याच लेवलला रिजेक्शन घेऊन मार्केटने परत एक बाउन्स दिला. जो आपला डे हाय होता तिकडनंच मार्केटने फर्स्ट कॅन्डलचा, मी बोलतोय फर्स्ट कॅन्डलचा जो डे हाय होता तिकडनंच मार्केटने बाउन्स करून परत एक रॅली दिली. त्यानंतर मार्केट साइडवेज झालं. ओके, जर असं बघायला गेलं तर फॅमिली ग्रुपवरती काहीच आज खूप ऍक्टिव्ह होतो मी. याचं कारण काय, आज एक्सपायरी होती मंगळवारची, जी वीकली एक्सपायरी लाचची असते. हे बघा, सकाळपासूनच खूप ऍक्टिव्ह होतो, त्यामुळे बाईंग 25,600चा कॉल 51 रुपयाला, सेलिंग 130 रुपयाला, 79 पॉइंट्स गेन केले विथ 10 लॉट्स. जर कालचा आपला तुम्ही बघितला असेल व्हिडिओ या फिर माझे प्रॉफिट्स बघितले असेल कालचा, तर कालचा व्हिडिओ मध्ये आपल्याला तुम्हाला कळलं असेल, मी दाखवले 65 पॉइंट्स आणि आज 79 पॉइंट्स, टोटल 41 पॉइंट्स 2 दिवसामध्ये घेतलेत. ते लिहिलं पण आहे की एका मंथची सॅलरी आहे ही कधी भेटते, जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो, पॉवर ऑफ टेक्निकल अनालिसिस कळतं तेव्हा. स्क्रीन शेअर पण केली मी. दोनच ट्रेड, म्हणजे काढायचा, घ्यायचा आणि काढायचा. स्टील रॅली गोइंग ऑन, म्हणजे खूप काय ऍक्टिव्ह असल्यामुळे 2-3 ट्रेड दिले, 2-3 एसएल हिट पण झाले माझे. पण त्यानंतर मार्केटने वरचे मुवमेंट्स पण चांगलेच दिले. 2 वेळा ट्रेड टाकले, 2 वेळा एसएल हिट झाले. मार्केटची मुवमेंट सगळ्या गोष्टी सांगत होतो आणि मी दुकान शेवटी बंद केलं 12:30 वाजता. आणि नंतर मग मार्केटने ते मुवमेंट्स दिले. पण कसं असतं, पोट एकदा भरलं ना की आपण काही करत नाही. मी तुम्हाला हर वेळेला सांगतो, जेवढं तुमच्या नशिबात लिहिलंय या जेवढे तुमची यथाशक्ती, रोज 10 पॉईंट काढलात ना तरी पण तुमचे 220 ते 230 पॉईंट आरामशीर होतात. कॅपिटल सगळं डबल होतं. पण आपला प्रॉब्लेम काय की आपण थांबतो, अरे इकडनं झालंय आता अजून जाईल अजून जाईल, हा विषय आपल्या मनामध्ये राहतो की मार्केट कुठपर्यंत जाईल नाही जाईल. मार्केट कुठेही जाऊ दे, कसंही जाऊ दे, आपल्या ज्या हक्काची, आपल्या ज्या मेहनतीचे, जे आपल्या एक्सपिरियन्सचे पैसे, ते आपलं घेऊन निघणं जरुरी आहे. तेवढा प्रॉफिट बुकिंग करणं जरुरी आहे. विषय काय असतो माहितीये लोकांचा, मेन लोकांना प्रॉफिट कुठे बुकिंग करायचं किंवा लॉस बुकिंग करायचं हे समजत नाही. ऍक्च्युली समजत नाही पेक्षा ना लोक कन्फ्युज होतात, धांदरतात, गडबड करतात आणि त्यामुळे त्यांचा लॉस या प्रॉफिट, जास्त प्रॉफिट होत नाही या जास्त लॉस पण होतो. तर ह्या गोष्टी समजणं जरुरी आहे आणि ह्या एक्सपिरियन्स वरनच येतात. ओके, कालच्या वेळेला मी क्लिअर कट बोललो होतो की मार्केट याप्रमाणे झालं पाहिजे. ओके, आता सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारी आहे. आपण हर वेळेला बोलतो की मंगळवारी, बुधवार आणि गुरुवार सेन्सेक्सची एक्सपायरी, निफ्टीची एक्सपायरी. ओके, तर या मधला जो दिवस असतो ना तो जरासा शिपला जातो, असा म्हणजे दोन्ही साईडने त्याला प्रेशर असतो. 2 एक्सपायरीच्या मधला दिवस म्हणजे खूप तणावदायक असतो. ओके, पण उद्या पण मला असं वाटते काहीतरी घडण्याची शक्यता जास्त चांगली आहे. याचं कारण का हे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो, नीट ऐका. मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की नोट्स लिहित जा, पॉइंट्स लिहित जा, आणि हे पॉइंट्स तुम्ही जेव्हा बुकआउट लिहिले ना तेव्हा तुम्हाला कळेल की मार्केट अशा लेवलला आलं तर मार्केट कसं करतं. ओके, त्याबरोबर आपण नक्कीच आपण बघणार आहे आपला सपोर्ट रेजिस्टन्सचा एरिया कुठे बनलेला आहे, आपण कुठल्या लेवलच्या खाली सेलिंग करायची, कुठल्या लेवलच्या वरती बाईंग करायची आहे आणि टार्गेट्स काय असणार आहेत. ठीक आहे, त्यावेळी आपण 5 मिनिटाच्या चार्टवरती येऊन जो आपण बघत असू, ठीक आहे, तर मार्केट एक वरच्या साईडचा मुवमेंट द्यायला लागलेला आहे. ओके, आपण हे वरच्या साईडच्या मुवमेंटला काय बोलतो, प्राइस एक्शन. मार्केट कुठेही लो तोडत नाहीये,
लो तोडत नाहीये, ह्याला बोलतो आपण हायर लो. ओके, लो तोडत नाहीये, त्यामुळे मार्केटमध्ये एक चांगली प्राइस एक्शन आहे. ओके, जर 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण जर येऊन बघत असू, ओके, इथे जरासं समजण्यासारखं आहे की मार्केट ही बघा, ही रेंज जी आहे, ही जी लेवल आहे, मी याला मार्क करतो, ही सगळी लेवल अंदाजे आहे. बघा, इथे मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं आणि इकडे मार्केट खाली आले आणि इकडनं मार्केट टेस्ट घेऊन रिटेस्ट घेऊन वरती गेलेले. ओके, खाली येताना मार्केट इकडनं टेस्ट घेऊन रिटेस्ट घेऊन डायरेक्टली खाली आलेले आहे. म्हणजे ही एक लेवल प्रमुख लेवल बनते. ते कुठली लेवल आहे ही तुम्ही जर बघाल ना, तर लगभग 820 ची लेवल आहे. ओके, दुसरी गोष्ट, हा जो गॅप डाऊन, हा गॅप अप, हा जो विषय होता तो मार्केटनी भरून काढलेला आहे. म्हणजे मार्केट वरती जाऊन परत खाली आलं तर हा गॅप भरलाय. मार्केटने खरंच सगळे गॅप भरलेत का, तर ते बघण्यासाठी आपल्याला नक्कीच बघायला लागेल. हा पॉइंट आणि हा पॉइंट लगभग सेम आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आता कुठली अशी गॅप राहिली नाहीये. या मार्केट त्या लेवलला काम करणार नाहीये, गॅप भरण्याचा प्रकार करणार नाहीये. त्यामुळे मार्केटमध्ये आता एक स्टँडर्ड मुवमेंट म्हणजे काय, एक तर्फ मुवमेंट आपण बोलतो त्याला, एक दिशा, एक वाटचाल. आता वाटचाल कुठली चालली हे तुम्हाला कळत असेल सायकोलॉजीवरती, तर प्राइस एक्शन बनते. ओके, आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्राइस एक्शन आले म्हणजे उद्या पण मार्केट असं बाउन्स करणार आहे का, तर तसं नाही. मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं, 2 दिवस चांगलं आणि 1 दिवस खाली. ओके, 2 दिवस खाली तर 1 दिवस डायरेक्ट वर. हा मार्केटचा प्रकार असतो ट्रॅप करण्याचा. कारण का मार्केट काय करण्याचा प्रयत्न करतो, मार्केट तुम्हाला हिप्नोटाइज करतो. हिप्नोटाइज म्हणजे तुमच्या मेंदूवरती कंट्रोल करतो, तुमच्या इमोशन्स वरती कंट्रोल करतो, तुमच्या विचारांना अंकुश लावतो. आणि जेव्हा तुमच्या विचारांना अंकुश लागतो या तुमचं डोकं काम करण्याचं बंद करतं, तिकडेच मार्केट मुवमेंट देतो, मोठ्या मुवमेंट देतो, वरची खालची अशी मुवमेंट देतो आणि आपण मग ट्रॅप होतो. मग असं बोलतो की अरे मी एवढ्या वेळ थांबलो, मार्केटने काय केलं नाही, पण जसं मार्केटला मी बंद केलं, अनालाइज करायचं बंद केलं, मार्केटने मुवमेंट दिली. म्हणजे बघा, ह्याचा अर्थ काय होतोय, जिकडे तुमचा मेंदू या आपला मेंदू, मला पण त्याच कॅटेगरीने पकडतो कारण मी पण अजून शिकतोय काय गोष्टी, जिकडे आपण आपला डोकं चालवणं बंद करतो तिकडे मार्केट चालू होतं. याचा अर्थ काय, याचा अर्थ सिंपल आहे, आपण कुठेतरी कमी पडतोय, या आपलं शिक्षण काहीतरी कमी पडतंय, या आपला एक्सपिरियन्स काहीतरी कमी पडतोय. म्हणून मी हर वेळेला सांगतो, आपली मोटिवेशन लाईन काय आहे की पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा व्यवस्थित पद्धतशीर, कुठे लेवल सगळ्यात काय लागले, त्यानंतर मग काहीतरी ट्रेड करा. ओके, आता जरा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये येऊया, 1 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. 1 हवरच्या टाइम फ्रेम मध्ये ना तुम्हाला एक गोष्ट मला नक्कीच दाखवायची वाटते. तुम्हाला दिसले का माहिती नाही मला. ओके, मी काल पण विषय बोललेलो की डब्ल्यू पॅटर्न बनत आहे, मार्केटने एक चांगला वेग दिला एका साईडचा. पण मेन गोष्ट काय, 26,000ची लेवल आहे, जी सायकोलॉजिकल लेवल आहे. जर इथे तुटत असेल मार्केट, तर मार्केट मग या लेवल पर्यंत नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. हा तिचा पुन्हा एकदा अटेम्प्ट असेल वरती जाण्याचा. ठीक आहे, ही गोष्ट ती बरोबर आहे, साहजिक आहे, दिसते, तुम्हाला पण दिसते, मला पण दिसते. पण न दिसणारी गोष्ट म्हणजे काय, बघा, मी जर असा काहीतरी पॅरलर झोन जर ट्राय करतोय बनवायचा, ओके, तर हा एक्झॅक्ट असा कसा बसतो, हा विचार आपल्या मनात यायला पाहिजे. म्हणजे बघा ना, वर खाली इकडनं डायरेक्टली पॅरलर दोन तोडल्यावर खालीच आलाय, आणि जेव्हा आलाय तेव्हा वरनं इकडे रिजेक्शन घेऊन इथे पण रिजेक्शन घेऊन आलेलं आहे, आणि इथे पण रिजेक्शन घेतलंय. म्हणजे बघा, ही लेवल्स, ह्या लेवल्स आता पॅरलर झोन सारख्या दिसायला लागलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता काय, मग तुम्ही नीट विचार करा, समजायचा प्रयत्न करा की आता मार्केटला लगभग या लेवल पर्यंत येणं भाग आहे. ही कुठली लेवल आहे, 900ची लेवल आहे. ओके, पण मार्केट डायरेक्टली 700च्या लेवलवर 900-200 पॉईंट रॅली देणार नाहीये. ओके, आस्ते देईल, कारण का बाईंग आहे, बाईंग इज ऑलवेज स्लो, हे तुम्हाला गोल्डन रूल माहिती आहे. ठीक आहे, हा एक विषय झाला. आता आपण डेलीवरती जर आपण आलो ना, डेलीवरती, तर बघा आपली लाईन लागलेली आहे, जी ही आहे. ओके, आता काय झालंय बघितलं तुम्ही ना, तर मार्केट इथे 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 खाली येण्याचा प्रयत्न करत होता. ठीक आहे, आणि नंतर मार्केट इथे सस्टेन करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे हा माझा एक स्ट्रॉंग सपोर्ट तर वरच्या लेवलसाठी आहे, आणि इथे रेसिस्टन्स बसलेला आहे माझा, बरोबर आहे. म्हणजे इथे सेलर्स बसलेत, इथे बायर्स बसलेत, तर बायर्सने ट्राय तर केलेलं आहे. ओके,
मग क्लोजिंग झाले का? नाही, क्लोजिंग अजून झाली नाहीये. त्यासाठी आपल्याला 5 मिनिटं चार्टवरती येऊन एक्झॅक्टली बघणं जरुरी आहे. पण ओव्हरऑल सिनेरिओ जो तुम्ही बघत असाल ना, तर आता आपण एका चांगल्या सपोर्ट झोनवरती आहे किंवा एक रेसिस्टन्स झोनवरती आहे. तो रेसिस्टन्स तोडण्यासाठी मार्केट आतुर आहे. एक ग्रीन कॅन्डल, त्यानंतर ग्रीन कॅन्डल. ओके, मेन विषय काय? हर वेळेला सांगतो तुम्हाला, एक ग्रीन कॅन्डल बनली का दुसरी बनते आणि तिसरी बनतेच. प्रिव्हियस हिस्ट्री जाऊन तुम्ही बघा. जेव्हा मार्केट चांगल्या मुवमेंट मध्ये असतो ना, चांगल्या मुवमेंट मध्ये, आता बघा इथे ग्रीन नाही बनलेली आहे, इथे 3 ग्रीन नाही बनल्यात असं नाहीये. त्या लेवल्स लागतात, म्हणजे बॉटमला बॉटम असला का तिकडे आता हा पण एक बॉटमच मी कन्सिडर करतोय, कारण का बघा इकडनं जो बॉटम आलेला आहे ना, त्या बॉटमवरनं बनलेली कॅन्डल आहे आणि वरती त्या रेसिस्टन्स आहे, त्या सपोर्ट आहे. मग आता एक न्यू रेसिस्टन्स नाही, हा प्रिव्हियस रेसिस्टन्स घेईल, इथे प्रिव्हियस रेसिस्टन्स आहे, तर मार्केट अशा दिशेने चालण्याचा प्रयत्न करतोय. ओके, मग आता काय, ही लेवल तुटणं जरुरी आहे, जी आता 700-750 ची लेवल आहे ती तुटणं जरुरी आहे. हा एक विषय नोंद करून घ्या. उद्या आपण बहुतेक एक ग्रीन कॅन्डल मी अपेक्षित धरतो आहे. आता ग्रीन कॅन्डल अपेक्षित धरल्यावर तुम्ही डायरेक्टली सी मध्ये बसू शकत नाही. याची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्या पॉलिसी आहेत, मार्केटचं वागणं, कशी पद्धत चालतोय मार्केट, त्या पद्धतीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचंय. तर आपण सरळ विषयावरती येऊया. 5 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, आपल्या लेवल्स लागलेलेच आहेत. ओके, मार्केटने काय केलं पाहिजे, पहिलं तर आपला सपोर्ट रेसिस्टन्स झोन आपण जरा हलव्या का, हर वेळेला तो हलतो. आता आपण ह्या लेवलला घेऊया 660. ओके, नीट बघा, खालची जी लेवल आहे ती 660 ची लेवल आहे, म्हणजे मार्केटला जर खाली यायचं तर ह्या लेवलला खाली यायला पाहिजे. ओके, असं बघायला गेलं ना, मार्केटला जर खाली यायचं असतं तर मार्केटनी इथे जेव्हा रिजेक्शन घेतली ना, तर ह्या झोन मध्ये एंट्री करताना मार्केटने ही झोन तोडली पाहिजे, पण तसं तोडलं नाहीये. मार्केटने एकदा ट्राय केलंय, मी जरा मोठं करतो चार्ट तुम्हाला समजण्यासाठी, दिसण्यासाठी. ओके, आणि ही लेवल जरा हलवून टाकतो इकडनं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक चांगला दृष्टिकोन भेटेल, चांगली विजिबिलिटी, क्लिअरिटी भेटेल. ओके, मार्केटने इथे पण बाउन्स केले, म्हणजे बघा ना, आपल्या लेवल ज्या लागल्या तिकडे मार्केटने बाउन्स केलेल्या. ओके, आणि मार्केट आता पुन्हा परत बाउन्स करून एका दिवसामध्ये बाउन्स करून स्टेबल होण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे आता मग हा माझा चांगला सपोर्ट झालाय, कुठला, 660चा. मग वरचं लेवल कुठली आहेत, तर वरच्या लेवल्स माझ्या लगभग तरी मी ह्या 2 लेवल्स कन्सिडर करेन, नक्कीच लेवल्स कन्सिडर करेन. 730 ते 740, मी 40 नाही, मी जरा अजून वरती पकडतो, मी लगभग 60च पकडतो, जरा सेफ ट्रेड घेऊया आपण. ओके, तर मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मार्केटने तुम्हाला 2 दिवस आहे ना काय केलंय ते पण बघण्याची गरज आहे. 16 तारखेला मुवमेंट दिली आणि खाली आलं. ओके, 17 तारखेला काय केलंय, तर 17 तारखेला मार्केटनी खाली मार्केट वरती गेलंय. बघा ही मुवमेंट एक वरची होती आणि एक मुवमेंट खालची होती, म्हणजे मुवमेंट होताना अशी झालेली आहे आणि ही मुवमेंट अशी झालेली आहे. ओके, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे, सिंपल स्ट्रॅटेजी आहे. मार्केटने उद्या सकाळ सकाळच कोणाला काही न देता सरळ प्रॉफिट बुकिंग जी आहे ना 800 लेवलची केली पाहिजे. ओके, 800 ची बुकिंग केली पाहिजे, प्रॉफिट बुकिंग, म्हणजे गॅप अप होण्याची शक्यता जास्त मार्केटला आहे उद्या. ओके, आणि जर मार्केटने 800 ची लेवल, ही जी लेवल तोडून मार्केट वरती सस्टेन होत असेल, ओके, ही एक लेवल आहे 760 ची आणि खाली आहे 660 ची. ओके, तर सस्टेन होत असेल ट्रान्झॅक्शन मध्ये, आणि कुठली टाइम फ्रेम आहे, तर आपलं 15 मिनिटं आणि अर्धा तास, याच्या अगोदर जर होत असेल काय तर नक्कीच करा. ठीक आहे, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 880 पर्यंत उद्याच्याच उद्या एक प्रॉफिट बुकिंगचा ट्रेड बघायला भेटेल. त्यासाठी मार्केटला 820च्या वरती स्टेबल होणं जरुरी आहे सकाळ सकाळ. ओके, नाहीतर मार्केट काय करेल माहिती आहे, नाहीतर मार्केट काय करेल, 820चा टार्गेट देऊन मार्केट परत रिजेक्शन घेऊन याच लेवलमध्ये येण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मार्केट उद्या कन्सोलिडेट होणं, या सस्टेन होणं जो विषय बोलतो आपण, जी मार्केटमध्ये स्थिरता निर्माण होते, स्थिरता म्हणजे वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं प्रेशर जो असतो
जर तो होत असेल तर मार्केट उद्या साईडवेज होईल. ओके, जर मार्केट उद्या गॅप डाऊन झालं तर मी 660च्या खाली केली. मला टार्गेट एकदम चांगला जो भेटतोय तो लगभग मला 550 पर्यंत भेटतो आहे. 660, 760 आणि 550. म्हणजे मार्केट इथे पण 100 पॉईंट आहे ना, इथे पण 100 पॉईंट मध्येच आहे. खूप मार्केटने तुम्हाला इझी करून सोपं करून दिलेलं आहे. जर मार्केट ही पण लेवल तोडत असेल तर मार्केटला डायरेक्टली खालची लेवल जी आहे 480 ची ती पण बघायला भेटू शकेल. ओके, मार्केट उद्या बहुतांश ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल, कारण का 2 दिवस मार्केटने चांगले मुवमेंट दिले आहेत. तिसऱ्या दिवशी तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करेल. मार्केटचा एक इतिहास आहे, जेव्हा पण मार्केट तुम्हाला 2 दिवस पैसे देतो ना, तेव्हा तिसऱ्या दिवशी पैसे डबल घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण ते देतो का, कारण का आपण मोहमध्ये पडतो. मायाजाळ जो असतो ना मार्केटचा त्याच्यामध्ये ट्रॅप होतो. हा विषय जेव्हा तुम्हाला समजेल ना आणि सायकोलॉजिकल ट्रेडिंग समजेल तेव्हाच तुम्ही कुठल्या गोष्टीला करू शकता आणि तुमचं भविष्य तुम्ही घडू शकता. ओके, मार्केट खूप चांगल्या लेवलला आलेलं आहे, खूप क्लिअर आहे. व्हिडिओ मी जास्त मोठा बनवत नाहीये. मार्केटनी परत तुम्हाला सांगतोय, मार्केटनी जर 760 ची लेवल तोडली उद्या गॅप अप होऊन आणि 820च्या वरती जर सस्टेन झाला तर मी डायरेक्टली 880 चे लेवल मला उद्याच्या उद्याच बघायला भेटतील, ताबडतोब बघायला भेटतील. नाहीतर मार्केट उद्या रिजेक्शन घेऊन ह्या लेवलमध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि सस्टेन होण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मी सगळे असे साईन मारून ठेवतो जेणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी मदतकारक ठरतील आणि उद्या त्या कामामध्ये येतील. ओके, नाही तर मी 550च्या लेवलला बसलोच आहे. ओके, मी पॉझिटिव्ह आहे. मी उद्या 70% सी साईडला आणि 30% पी साईडला बसेन. पण मार्केटने जर 760 ची लेवल तोडून मार्केट 8:45 या 10 पर्यंत जर सस्टेन झालं खाली, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाली तर माझा गेम रिव्हर्स होऊ शकतो. माझा गेम रिव्हर्स होऊ शकतो. ओके, कारण माझं कसं आहे, मी FNO ला ट्रेडर आहे. मार्केट वर जाऊया खाली जाऊया, मला मार्केट बरोबरच जाणं भाग आहे, तरच मला पैसा भेटेल. मी माझ्या अटीवरती गाठीवरती नियमवरती टिकून राहतो का, कारण का हाच माझा एक्सपिरियन्स आहे. जहां मार्केट जाएगा उसके पीछे में जाऊंगा. मार्केट देवत आहे आणि देवाच्या पाठी जाणं जरुरी आहे. मार्केटच्या अगेन्स्ट ट्रेड करणं म्हणजे प्रवाहाच्या अगेन्स्ट ट्रेड करणं. मी हरवेळी सांगतो की नदीमध्ये तुम्हाला जर स्विमिंग करायची असेल तर त्याच्या दिशेने स्विमिंग करा, लवकर पोचाल. उलट दिशेने करत असाल तर तुम्ही तिकडेच राहाल या तुम्ही बुडाल. आता हे तुम्हाला ठरवायचंय की बुडायचं आहे का आता वरती जायचंय. ओके, मला खूप साऱ्या इन्क्वायरीज येतात, मला क्वेश्चन्स आन्सर्स येत आहेत की मार्केटमध्ये काय चाललंय तर चाललंय. मी आज खूप लोकांची रिप्लाय दिलेली आहेत. युट्यूबच्या माध्यमातून पण 2-4 प्रश्न मला आले, त्यांना पण मी रिप्लाय दिले. धन्यवाद, तुम्ही क्वेश्चन विचारता, प्रश्न विचारता आणि तुमचं मनाचं समाधान करण्यात मी सामर्थ्य दाखवतोय. हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण का ह्याचसाठी आपण हा युट्यूब चॅनल काढलेला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस जर अशा मुवमेंट होत असतील तर नक्कीच करा. ओके, मला अजून एक प्रश्न आलाय सर, गुरुवारी आपली शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यामुळे मार्केट बंद आहे का? बघा, मार्केट बंद नाहीये, सेटलमेंट डे आहे मार्केटचा, म्हणजे मार्केट असणार चालू. ओके, सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारीच आहे 19 तारखेला. तुम्ही जर बघा असाल तर सेन्सेक्सचे लॉट पण लागले असतील, तुम्हाला दाखवून देतो मी. हे बघा, 19 तारखेला सेन्सेक्सची दिसतेच आहे. ओके, त्याचप्रमाणे मार्केट चालणार आहे. पण तुमचे जे पण सेटलमेंट असेल, जसं तुम्हाला रात्री मेसेज येतो या शुक्रवारी तुम्ही प्लस मायनस मध्ये असाल शुक्रवारी येतं, तसं न होता शुक्रवारी संध्याकाळी होऊन ते शनिवारी तुमच्या अकाउंट मध्ये होईल. त्यामुळे मार्केट चालू आहे पण सेटलमेंट डे आहे. ओके, त्यामुळे सेन्सेक्स मध्ये पण अजून एक मोका तुम्हाला भेटेल, चान्स भेटेल. म्हणून उद्याच्या उद्या मार्केटमध्ये काही करू नका. आणि सेन्सेक्सला पण वीकलीची लक्ष्य एक्सपायरी, त्यामुळे काय नाही काहीतरी मार्केट देऊन जाईल. ओके, मेन गोष्ट काय माहिती का, मार्केटला जर खाली यायचंच असेल, ओके, मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केटला मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना पॅरलल झोन, तर मार्केटला ह्या लेवलला टेस्ट करूनच मार्केट खाली येईल, कारण का हीच रीत आहे. त्यामुळे आपल्याकडे एवढा पॅसेज बाकी आहे, एवढी जागा बाकी आहे, जी लगभग तुम्हाला सांगतो ना मी अंदाजे 180 पॉईंटची आपल्याला गॅप दिसते. तो 920चा पहिला पण एक चांगला सपोर्ट रेसिस्टन्सचा गेम
होत होता. ही जी लेवल आहे ही बघा 26,000ची लेवल आहे आणि ही जी लेवल आहे, ही जी रेड कॅन्डल आहे ती 920ची आहे. त्यामुळे टेक्निकली सगळं बरोबर दिसतंय, सगळं समजतंय, पण तसं मार्केटनी बिहेव पण केलं पाहिजे, तरच मी बोलेन की टेक्निकल वरती मी सक्षम झालेलो आहे आणि माझा अभ्यास चांगला झालेला आहे. ओके, मी तुम्हाला क्लिअर कट आणि खूप पद्धतशीर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शब्दांचा कमी प्रयोग करून जास्त समजवण्याचा प्रयत्न केलाय. तर त्या गोष्टींना समजा, शिका आणि पुढे जावा. मी तुमच्या बरोबर आहे. तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील, जसे आज तुम्ही प्रश्न विचारलात तसे प्रश्न तुम्ही आज पण विचारू शकता. माझ्या व्हॉट्सअप नंबर जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला तिकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता, प्रश्न विचारू शकता. असं काहीच गरज नाही की फक्त माझी फॅमिली मेंबर्सच मला प्रश्न विचारले मी त्यांची उत्तर देणार. आज युट्यूबच्या माध्यमातून मला 2-4 प्रश्न आले, त्यांच्या मी उत्तर पण दिलेले आहे. तर त्यांचे आभार. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला प्रश्न विचारताय. हक्काने विचारा. मी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तासाने तुमचा रिप्लाय देईन, पण नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये राहो, तुम्ही ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.